स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे 13 मार्च 2025ला होळी येण्याआधी आपल्या घरातल्या काही वस्तू ज्या आपल्या घराबाहेर काढायच्या. आता कोणत्या वस्तू तर तुमच्या किचनमध्ये तुटलेली भांडी असतील, स्टीलची असो, प्लॅस्टिकची असो, या काचेच्या बरण्या असतील त्या आपण ठेवतो जपून, त्या पहिल्या तुम्ही घराबाहेर काढा. त्याने निगेटिव्ह व्हाइब्स येतात घरामध्ये. इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात जसे वॉशिंग मशीन असो, फ्रीज असो, किंवा मग तुमचं इस्त्री असो किंवा मिक्सर असो, बिघडलेले असतात तरी पण काय होतं ना, आठवण म्हणून ठेवतात की एमर्जन्सीला कामाला म्हणून ठेवतात. नीट करून ठेवा पाहिजे तर तुम्ही, पण बिघडलेलं त्याची नका ठेवू, कारण त्यांनी राहून खराब होतो. मग आपल्या निगेटिव्ह व्हाइब्स खूप जास्त होते, आपल्या निगेटिव्ह त्रास होत्या गोष्टींचा. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्या घराबाहेर तुम्ही काढून टाका. नसेल वापरायचे तुम्ही भंगारमध्ये टाकून द्या, त्या चांगल्या राहतील. नाही तर नीट करून रिपेअर करून घरात वापरायला ठेवा, त्या छान राहतील, त्यांनी काय प्रॉब्लेम होणार नाही. चपलांचा एक ढीग सगळ्यांच्या घरामध्ये असतो. चपला भरपूर असतात प्रत्येकांच्या घरामध्ये, खूप चपला असतात. काय काहींचे एक 4 जोड असतात, काहींचे 2 जोड असतात. तुम्हाला यूज करायचं असेल तर घरात नक्की ठेवा, मी नाही म्हणत नाही. व्यवस्थित साफ करून ठेवा, पण ते साफ करून पिशवीत वगैरे बांधून व्यवस्थित ठेवा, त्याने काय प्रॉब्लेम नाही. पण तुटल्या असतील, काय झालं असेल तर त्यात टाकून द्या, त्याने शनीचा प्रभाव वाढतो, शनी खराब होतो तुमचा. त्यामुळे त्या गोष्टी घरात ठेवू नका. दरवाजा बाहेर पण काहींचा शनी चपलांचा ढीग असतो. उठल्या आपल्या सकाळी दरवाजा उघडला की चपलांचा ढीग दिसतो, ती चांगली गोष्ट नाही आहे. त्यामुळे चपला एका साईडला, घराच्या बाहेर एका साईडला चपला ठेवा, त्याने तुमचं घराचंही स्वच्छ दिसतं, मेंढोरही स्वच्छ दिसतो आणि छान सुशोभित दिसतं. त्यामुळे चपला एका साईडला असा आणि कमीत कमी असा, जेवढे असेल ते आपण स्वच्छ व्यवस्थित धुवून ठेवा, त्याने तुमचा शनी पण चांगला राहतो. स्वच्छ चपला असेल शनी चांगला राहतो, ते लक्षात ठेवा. देवघर प्रत्येकाच्या घरात असतं. देवघरामध्ये काही लोक खूप मूर्त्या असतात, मग त्या आपली चांदीची टाक असतात, मूर्त्याही असतात, फोटो असतात. तुमची चांदीचे टाक जर तुम्हाला माहिती आहे जर खंडित झाले तर आपल्याला त्रास होतो आणि तो आपल्याला कळत नाही. मी स्वतः अनुभव घेतला, त्रास होत्या गोष्टींचा. त्यामुळे चांदीची टाक खंडित झाली असेल तर नवीन बनवा, त्याची पूजापाठ करा, त्यांचा अभिषेक करा, ते चांगलं राहील. तुमची मूर्ती एखादी पितळेची मूर्ती आपल्या प्रत्येकाच्या घरात असतात, ती खराब झाली असेल, डोळे नसेल, काही नसेल तर त्या पाण्यात प्रवाहित करा, त्या छान राहतील. फोटो असतात आपल्याकडे भरपूर, काय लोकांना फोटो आणायची खूप सवय असते. जिथे तिथून फोटो घेऊन येतात, जिथे देवदर्शना गेले की फोटो घेऊन येतात. पण ते फोटो व्यवस्थित तुम्ही सांभाळू शकता का, तरच फोटो आणा. देव म्हणत नाही की तू चाललाय माझ्याकडे तर माझा फोटो घेऊन जा, असं काही नसतं. फोटो असेल तर फोटो तुमचे चांगले असेल तर ते व्यवस्थित ठेवा. जे तुम्हाला वापरते खूप जास्त फोटो ते व्यवस्थित त्यांना साफ वगैरे करून व्यवस्थित कपड्यामध्ये, लाल कपड्यामध्ये गुंडावून एखाद्या साईडला ठेवा की तुमचा हात नाही लागायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा ते यूज करा, चालेल, पण जास्त त्यांना हाताला असं ठेवा. काच सुटली असेल तर ते नीट करून आणा. असे फोटो पण तुम्ही नीट ठेवा देवघरामध्ये. यंत्र वगैरे तुमच्याकडे असेल ते पण सुशोभित व्यवस्थित ठेवत जावं. त्यांची नियमित त्यांची पूजा, त्यांचे अभिषेक करत राहा, तर तुमचे त्याचं फळ तुम्हाला भेटेल. तुमच्या घरामध्ये घड्याळं खूप बिघडलेली असतात, ती घड्याळं तुम्ही नीट करा, त्यांना सेल वगैरे टाकून वापरा. घड्याळ पुढेही नका ठेवू, मागेही नका ठेवू, टायमावर ठेवा. आणि घड्याळ आपली वेळ दर्शवून आपली ग्रोथ तशी असते. त्या गोष्टींचा नक्की विचार करा. श्री स्वामी.